बरोबर 10:15 वाजलेले आहेत. वेळेचं बंधन आहे, टाइमपास करायचं नाही. तर सामन्याकडे पण वळूया आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या तिसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी गोलंदाज बॅकफुटर गेलाय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतात मिडॉन क्षेत्रामध्ये एक धावेचे योगदान बिल्ड आहे. पहिल्या चेंडूवर पहिली धाव अर्थातच कवळेश्वरी भाग संघाचा आहे. सलामीची जोडी मैदानात आहे. अनिकेत हॅलो आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो अर्जुन. पलिशे टक्के पॉवर प्लेचे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज अष्टरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये असताना यावी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी अपरकटच्या माध्यमातून सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय इथे मात्र डीप पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे आणि हा तिसऱ्या दिवसातला पहिला खणखणीत चौकार अर्जुनच्या बॅटमधून. फटका थोडासा बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावी फलंदाज अर्जुन ज्याने पाहिला आणि अर्जुनने या ठिकाणी मात्र कव्हर पॉइंट अर्थातच या ठिकाणी मात्र कव्हरमधून चेंडूला सीमावर पाठवला. पुन्हा एकदा बॅकफुटर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहता वार्डिश मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय लॉंग ऑनवरून. तोपर्यंत एक धाव आणखी धावपलकर अर्जुन याच्या धावसंख्येत 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि कोळेश्वरी भाग या संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. सहा धावा. अनिकेत आता मात्र स्ट्राईकला असेल. यावी हा चेंडू तिसऱ्या दिवसातला हा पहिला चेंडू. स्वैर पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी आणि स्वैरच्या माध्यमातून एक धावेचं योगदान. वळूया मैदानाकडे. यावी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव. पहिलं षटक गोलंदाज आविष्कार मरोई नौकार संघाचा हा गोलंदाज. एक धावेचं आणखीन एक योगदान आणि धावपलकावर धावा येतात त्या 8. 8चा महत्व मी काल परवा दोन्ही वेळी सांगितलं. अष्टविनायकची आठवण आपल्याला होते. 8 गणपती. वळूया मैदानाकडे. यावी मात्र चेंडूला भिरकावलंय आणि या ठिकाणी पाहता स्क्वेअर लेगून येतोय इथे एक खणखणीत षटका साधा. षटकार इथे पाहायला मिळाला तो अर्जुनच्या बॅटमधून. एक षटकार एक चौकारच्या मधून त्यांनी आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिलं आणि धावा धावपलकावर येऊन पोहोचल्या त्या 14 धावा धावपलकावर. यावी हा चेंडू मात्र आपण पाहतात पंच हात जमिनीला समांतर करतायत. जेव्हा अशा प्रकारचा चेंडू येतो तेव्हा जागतिक क्रिकेटमधल्या मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आपल्याला आठवण होते ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळले पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वैर चेंडू फेकलाय. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 912 षटकं आणि 5472 चेंडू त्यांनी फेकले होते. दरम्यान आता मात्र आपण पाहिलं हा चेंडू अतिशय चांगला होता आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतात का पहिलं षटक इथे मात्र समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथम फलंदाजी करत असताना कोळेश्वरी भाग या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 15. मागळे षटक म्हणता येईल कारण आविष्कार जसं असं नेहमी म्हटलं जातं की मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामने टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. इथे मात्र 15 धावा आल्यात आणि सुरुवात जर आपण विचार केली तर कोळेश्वरी भाग संघाची चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. परवा नवखार हा संघ पराभवाचे छायेत होता, परंतु तुम्ही पाहिलं की आलेले 3 षटकार सामन्याचं चित्र बदललं आणि जसं काली आम्ही त्याचा उल्लेख केला की क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही क्रिकेट पंडित आपला अंदाज व्यक्त करू शकत नाही, आपण इथे पाहिलंय. आणि त्या माध्यमातून खरं तर नवखार या संघाने खूप दमदार त्या ठिकाणी पदार्पण केलं आणि अर्थातच पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. गोलंदाजीमध्ये बदल होईल. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी नवीन गोलंदाज आहे. नवखार या संघाचा विचार केला तर महेंद्रदा म्हात्रे यांचं हे गाव अलिबाग तालुक्याचे एक ज्येष्ठ खेळाडू 40+ क्रिकेट स्पर्धा गाजवली आणि प्रति किलोन पुणे संघामध्ये प्रथम रायगडचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू म्हणजेच महेंद्रदा म्हात्रे यांचं नाव येतं. त्यानंतर सुमित भगत आणि मोन्या ही जोडी अर्थात त्याबद्दल देखील आपल्याला पाहायला मिळतं. झाला अर्जुन मैदानातून परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुशल आणि गोलंदाज अर्थातच संघाचं दुसरे षटक फेकणारा गोलंदाज प्रतीकला हे यश मिळालं. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा त्यांनी खर्च केल्या. आज शनिवार आहे. शनिवार म्हणल्यानंतर मारुतीरायांचा दिवस. अहमदनगर जिल्ह्यातल्या अहमदनगर शहरापासून 35 किलोमीटर दूर असणाऱ्या शनी महाराज अर्थात शनी शिंगणापूरचे शनी महाराज जे आपल्या साडेसतीला नेहमी येतात, तर त्यांचं आजचा हा दिवस आहे. आपण जेव्हा अष्टविनायक किंवा शिर्डीचं दर्शन घेतात तेव्हा खरं तर शनी महाराजांचं दर्शन घेणं आवश्यक आहे, कारण शिर्डी ते शनी शिंगणापूर हे साधारणतः 90 किलोमीटरचं अंतर साधारणतः 4 व्हीलरने 1.5 तासामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. हे देखील योगदान आहे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं आत्ताचा चेंडू खाली राहिला, बॅट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहिला. डावखरा फलंदाज समोर आहे. 22 या धावफलकावर आता म्हणते एक फलंदाज बाद फलंदाज खेळतोय कुशल.
यावेळी कुशलने चेंडूला खोदून काढला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला मिडॉन लॉंगॉन क्षेत्रामध्ये, जिथे लॉंगॉन क्षेत्रक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव कुशल आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. 23 धावा आपलकावर. 23 धावा. खरं तर या स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर सर्वात उत्कृष्ट धावसंख्या जी आपण पाहायला मिळते ती टायगर लेन सासवणी संघाची, ज्यांनी 70 धावा या कुठून काढल्या होत्या. 4 षटकामध्ये धावांचा निश्चांक ओमसाई रांजणकार 3 गडी बाद 19 या धावा रांजणकार संघाच्या होत्या. इथे मात्र आपण पाहिला चेंडू आपण पाहतात उंची चांगली होती आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निदा जुनी सांगता होते 2 षटकं समाप्त झाली. प्रतीकचं हे षटक चांगलं षटक म्हणता येईल. या षटकात त्यांनी 8 धावा खर्च केले आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. तर एकूण धावा 23. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रतिषटक या धावपलकर येतात त्या 10 मिनिटं समाप्त झालीत. वेळेचं बंधन पाळायचं आहे. शेवटची 5 मिनिटं आहेत. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि गोलंदाजांनी आपल्या बॉलिंग मार्कवर यायचं आहे. सर्व सहकार्यांनी एकत्र येऊ नका, कारण संघनायकाच्या मनात नेहमी असतं की आपण कोणाला गोलंदाजी द्यायची आहे, तेव्हा जास्त विचार विनिमय करण्यात आपण वेळ घालू नका. जाऊया अंतिम षटकाकडे. तन्मय वर्तक गोलंदाज आहे. पुन्हा एकदा डावखोरा फलंदाज कुशल समोर आहे. 23 धावा धावपलकर आहेत. यावेळेचा हा चेंडू हवेतून खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार. चेंडूला अडवण्याचा अयशस्वी प्रयत्न. तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे येतो. एक शानदार फटका कुशलच्या बॅटमध्ये. चौकाराच्या मध्ये कुशल जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर आणि या स्पर्धेमध्ये धावांचा वैयक्तिक उच्चांक हा साई आवाज संघाचा सौरभ यांनी 48 धावा धावपलकार नोंदवल्या काल. दरम्यान चांगला चेंडू फलंदाजाला पूर्ण बीट केली. ते मात्र धावगडी प्रयत्न. कुशलची विकेट या ठिकाणी निश्चित जाईल आणि हा अर्थात आणखीन एक धक्का, दुसरा धक्का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. ते कोळेश्वरी भाग या संघाला. विकेट हॅट्रिक मात्र 2 गोलंदाजांनी या ठिकाणी घेतली. हा स्पर्धेचा लेखाजोखा. या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य विशालदादा भगत, सुमितदादा भगत, परागदादा भगत, प्रणयदादा भगत, जयेश चुणेकर, रोमिल भगत आणि त्यांचे इतर सहकारी यांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. गेले 20 वर्षाचा हा इतिहास आहे आणि या 20 वर्षामध्ये काल अर्थातच पाहुण्यांनी सांगितलं की या मैदानाला एक आगळं वेगळं स्वरूप आम्ही प्राप्त करून दिलं आहे. वळ या मैदानाकडे यावी. चेंडूला हवेतून खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. फलंदाज आपण पाहिलं अनिकेत. मात्र याला एका धावेचं योगदान अनिकेतला मिळेल. एकूण धावफलकात वाढवते. अंतिम षटक आहे कारण 3 षटकांचा सामना. 4 या वैयक्तिक धावसंख्येवर अनिकेत. एकूण धावफलकार येतात त्या 28. 3 अंतिम चेंडू या सामन्यातील बाकी असतील आणि जितू नवीन आले फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकवर आहे. वळ या मैदानाकडे तन्मय. छोटा रनअप आहे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हा चेंडू पहा डाव्या स्टीच्या खूप बाहेर. पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अवांतर आणि तोपर्यंत आणखीन एक धावपलकावर. सकाळचं सत्र थोडंसं दवबिंदूचा फायदा क्षेत्ररक्षण करण्यास संघाला मिळतो. हा इतिहास आहे. यावेळी बॅटचा स्पर्श उजव्या एष्टीच्या दिशेने चेंडू इथे पाहायला मिळाला. धाव घ्यायची होती परंतु आपण इथे पाहिलं तर द्विधा मनस्थितीत या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी पाहूया कोणाला मिळतोय. आणि त्याचा फायदा मिळतोय मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अतिघाई संकटात नाही आणि या ठिकाणी फलंदाज धावचित. समाप्त झाली. अनिकेत देखील मैदानातून या ठिकाणी परतला.
एकूण धावा धावपलकार आहेत त्या 29. 29 धावा धावपलकार इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि अनिकेत बाद झाल्यानंतर त्याने 4 धावांचं योगदान दिले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज विशाल. विशाल हे नाव तुमच्या समोर आलं की रायगड जिल्ह्याचा एक अतिशय जबरदस्त संघनायक अर्थातच विशाल जितेकर हे नाव तुम्हाला इथं पनवेल च्या दापोली गावाचा हा खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील गाजवले. वळी आपण मैदानाकडे यावी. निश्चितच चेंडूला जमीन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी, पंचांकडे अपील आणि इथे मात्र आल्या पावली परतवावे लागेल ते फलंदाजाला धावचीच्या रूपाने. या ठिकाणी मात्र विशाल देखील बाद होतोय आणि आणखीन एक धक्का बसला तो कोळीश्वरी भाग या संघाला. निशांत नवीन फलंदाज येतोय. बहुधा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर चौकार, षटकार, निर्धाव की विकेट हे चित्र पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. दरम्यान गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज तन्मय. 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाजरी. सांघिक यश. या ठिकाणी गोलंदाज डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षक लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत आपण पाहणार आहोत इथे धावांचं योगदान मात्र थोडंसं वाढतंय. ह्या शेवटच्या चेंडूवर 2 धावांचं योगदान इथे मिळेल आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं. तेव्हा कोळीश्वरी भाग या संघाने तब्बल 31 4 गडी बाद 31 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि 32 धावांचं लक्ष इथे मात्र धावा 3 षटकं म्हटल्यानंतर प्रतिषटकं जर आपण या 10.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल ती मोरवाई नौकार या संघाला. पण दोन्ही संघ तगडे आहेत आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. कोळेश्वरी भाग या संघाला विनंती असेल आणि मोरवाई नौकार संघाने देखील आपली सलामी जोडील ताबडतोब मैदानात पाठवायचे आहे. जवळपास 17 मिनिटांमध्ये हा सामना पहिलं सत्र समाप्त झाले. पण हरकत नाही, पण सहकार्य करा आमच्या आयोजकांना. सामनावीर म्हणून आम्ही पारितोषिक टी शर्ट देतो. हे तर खरं तर पुढच्या सामन्यामध्ये प्रत्येक संघाच्या सामनावीरांनी घालायचं आहे आणि अशा वेळी आम्हाला जर आढळलं तर मात्र तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल याची नोंद घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा. टी शर्टचा अपमान करू नका. टी शर्ट घालूनच आपण मैदानात जायचं आहे कारण आयोजक या ठिकाणी तुम्हाला कोणत्या नंबरचं टी शर्ट पाहिजे हे ते विचारतात तुमच्या शारीरिक प्रकृतीनुसार. तेव्हा तुम्हाला विनंती आहे की टी शर्ट परिधान करूनच मैदानात उतरायचं आहे. प्रशांत गावण या गोलंदाजांनी जर 3 विकेट अर्थात सलग 3 विकेट जर घेतले तर मनोजजी कोळी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक मिळेल. एक चांगली सुवर्ण संधी इथे असेल. 31-32 धावांचं तर कोळीश्वरी भाग संघाने
सामनावीर हे पारितोषिक आम्ही दिलेलं टी शर्ट परिधान केलं नाही, त्यामुळे त्यांच्या 2 धावा या ठिकाणी वजा होतात, मायनस केल्या जातात. आणि जी 4 गडी बाद 31 ही धावसंख्या होती ती तुमची 29 वर येईल. आणि मरुवाई नौकार संघाला आता मात्र 28 इथे 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दर्शनजी वाकडे यांच्याकडून 3 विकेट सलग जर घेतले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तब्बल 2000 पारितोषिक षटकात कधीही घेतले, म्हणजे षटकामध्ये कधीही 3 विकेट जर घेतले तर या ठिकाणी दर्शनजी वाकडे यांकडून 1000 रुपये आणि त्याचबरोबर 1000 रुपये मनोजजी कोळी सरांच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे. 30 धावांची गरज आहे. मोराई नौकार संघाचे खेळाडू प्रतीक आणि नीरज ही जोडी या ठिकाणी येतोय आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज प्रशांत भाग संघाचा, कोळेश्वरी भाग संघाचा हा गोलंदाज आहे. दरम्यान पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये टॅप केला, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. इथे शॉर्ट कव्हर होऊन क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय, तोपर्यंत कोणती धाव येत नाही. पहिला चेंडू निर्धाव. यानंतर साई आवास आणि यातील विजेता यांच्यामध्ये पुढची लढत असेल. साई आवास संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती आमच्या समालोचन कक्षामध्ये नोंदवायची आहे. वडिया मैदानाकडे. फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि या ठिकाणी मात्र एक गगनभेदी गगनचुंबी षटकार डीप स्क्वेअर लेगला आलेला उत्तुंग फटका साधावा. यावी मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली. बहुधा उजव्या स्टिचच्या काहीसा बाहेर चेंडू असल्याकडे पंचांकडे कोणता पर्याय नव्हता आणि त्यांनी दर्शवलं की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहे. तर षटकार जो आपण पाहिला तर प्रतीकच्या बॅटमधून ज्याने 3 चेंडूचा सामना आतापर्यंत केला, धावपलका धावा देखील आल्या त्या 6. वळी मैदानाकडे. यावी डावे स्टिचच्या बाहेर चेंडू. इथे मात्र आपण पाहतात लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू थोडासा थांबला आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षकाला मिळाला. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव मिळेल ती प्रतीकला आणि धावपलकात धावा जाऊन पोहोचतात त्या 7. 7 धावा धावपलकावर. प्रशांत ऑन साईडला खेळायचा होता. चांगला चेंडू इथे मध्ये बालबाल फलंदाज बचावला असं म्हणता येईल, कारण या ठिकाणी फलंदाज आहे नीरज जो ऑनसाईड खेळायचा होता. जसं की लॉंग लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला मारायचा होता, पण तो चांगली गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल प्रशांतची, ज्याने फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं. शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक आपण इथे पाहत आहे. एक अर्थातच सिलिम मिडॉफ तैनात केलं गेलं आहे. या दरम्यान यावी चेंडूला उंचावून मारलाय. इथे डीप स्क्वेअर लेगमधून येतोय पुन्हा एकदा मोठा फटका. 6 धावांचं योगदान नीरजच्या बॅटमधून. या षटकाराच्या माध्यमातून आल्या. 17ची गरज आहे, कारण 2 धावांची पेनल्टी मिळाली ती कोळेश्वरी भाग संघाला, त्यामुळे त्यांच्या 2 धावा वजा करण्यात आल्या आणि 4 गडी बाद 29 धावा त्यांच्या धावपलकावर नोंदवल्या गेल्या. त्यानंतर 30 धावांचं लक्ष समोर असताना धावपलकात धावाला त्या 13. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. प्रशांतचं षटक थोडंसं महागडं षटक ठरतोय, कारण आतापर्यंत 13 धावा धावपलकावर. या ठिकाणी षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. जेजुरीचा खंडेराया आता रविवारचा दिवस, सोमवारचा दिवस खऱ्या अर्थाने खंडोबा रायांचा कोळी आगरी बांधवांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्यदैवत इथे पाहायला मिळते. मी त्याचा उल्लेख केला होता. आपल्याकडे अशी प्रथा नाही आहे, परंतु पुणे परिसरात जर आपण गेलात तर लग्न झाल्यानंतर लगेच पहिल्या दुसऱ्या दिवशी पती आपल्या पत्नीला घेऊन जातो. 7-8 पावलं उचलून घेतो आणि 7-8 पावलं उचलून देवापर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे योगदान आहे. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल, लॉंग लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी आलाय. आणखीन एक ठणठणीत षटकार.
धावफलकावर पुढचा चेंडू मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये जितू गोलंदाज आहे. 19 धावा इथे धावफलकात 11 धावांची अजूनही गरज. सामना बरोबरीत आला तर मात्र कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. वळूया मैदानाकडे. यावी हलकासा चेंडूला खेळलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये आणि बघता बघता चेंडू मात्र जाईल इथे सीमारेषे पलीकडे येतोय. एक शानदार फटका, अर्थातच या ठिकाणी कव्हर पॉईंट मधून 4 धावा. आवाज संघाचे संघनायक. चला नाणेफेकीसाठी यायचंय कारण यातील विजेता आणि साई आवाज या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या. ते बी 7 धावांची फक्त गरज आहे आणि प्रतीक अतिशय चांगली दमदार फलंदाजी करताना. पुन्हा एकदा हा चेंडू लावेष्टीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा वळतात, स्वैरचा इशारा करतात. 1 धाव आणखी धावफलकावर येते. 24 धावा धावफलकावर, 6 धावांची गरज. एक फलंदाज न गमवता, कोणताही फलंदाज न गमवता खरं तर नौखार यंग संघाची धावसंख्या पाहायला. पुन्हा एकदा ऑनसाईडला फ्लिक केल्या चेंडूला आपण पाहायला मिळतं. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर. प्रतीक आणि नीरज सलामीची जोडी मोरवाई नौकार संघाची. नौकार म्हटलं की क्रिकेटचं निश्चितच रक्तात भिनलेलं गाव, खारेपाटातला हा गाव ज्याला म्हणता येईल. दरम्यान पुन्हा एकदा सेलिमेटांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे गेला असता तर कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु मिडानच्या क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. त्या 25 धावा धावफलकावर 5 धावांची अजूनही गरज आहे. नीरज 6 या धावफलकावर खेळत असताना यावेळी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. पंचांकडे अपील. चेंडू गेला तो गली क्षेत्रामध्ये, जिथे शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येते. तोपर्यंत कोणती धाव इथे येत नाही आणि षटक क्रमांक 2 ची सांगता होते. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरवाई नौकार संघाची धावसंख्या धावफलकावर प्रति षटक 12.50च्या सरसने 25 येत आहेत. आणि आता मात्र 6 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. साई आवाज संघाचा संघनायक. वेळ डाऊन नका, लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितूची गोलंदाजी पाहिली तर मागणी ठरली. त्यांनी 12 धावा खर्च केल्या. प्रशांत यांनी देखील 13 धावा दिल्या होत्या. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज यावेळी कोळीश्वरी भाग संघाचा अनिकेत यावेळी गोलसाठी येतोय. 5 धावा वाचवणार का? कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कारण देसाईगाव इथे 3 वर्षापूर्वी झाली ती क्रिकेट स्पर्धा मी समालोचन करत होतो तेव्हा मी पाहिलं होतं. ठाणे जिल्ह्यात बहुत भव्य क्रिकेट स्पर्धा होती. एका धावेची गरज होती आणि 6 चेंडूमध्ये त्या गोलंदाजाने एकही धाव दिली नाही, हे वैशिष्ट्य म्हणता येईल. यावेळी मात्र हा पहिला चेंडू पाहिलात आपण. इथे मात्र लॉंग लेगला येतो विजय फटका आणि षटकार 6 धावा. आणि अशा प्रकारे मोरवाई नौकार संघ विजयी. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कोळीश्वरी भाग संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाने साई आवाज संघाचा संघनायक आलेला आहे. मोरवाई नौकार संघाने आपली सलामीची जोडी माफ करा नाणेफेकीसाठी संघनायकाला इथे पाठवायचं आहे. आणि इथे सामन्याचा सामनावीर आपण पाहूया.